नमस्कार. लिगाभ्यास व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत लेक्चर देण्यासाठी आहेत अनिशा फणसलकर मॅडम. अनिशा मॅडम आपल्याला आज प्री मॅरेज काउन्सिलिंग याच्यावरती व्याख्यान देणार आहेत. तर सर्वप्रथम मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देते. अनिशा मॅडम यांनी LLM केलेलं आहे क्रिमिनॉलॉजीमधनं. तसेच त्यांनी श्रीलंकन ओपन युनिव्हर्सिटीमधनं मास्टर्स इन काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी हा कोर्ससुद्धा केलेला आहे. त्यांची 30 वर्षाची प्रॅक्टिस आहे. त्या सिव्हिल, क्रिमिनल, फॅमिली कोर्ट याची पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. पुण्याप्रमाणेच औरंगाबाद, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, इंदौर, हैदराबाद येथे सुद्धा त्या प्रॅक्टिस करतात. विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या लीगल एड सेंटरमार्फत फॅमिली काउन्सिलर, हायकोर्ट मेडिएटर, चाइल्ड काउन्सिलर, लीगल एड पिनालिस्टचे सुद्धा काम त्या बघतात. विधी सेवा यांच्यामार्फत वडगाव मावळ सिव्हिल कोर्ट येथे काउन्सिलरचे काम बघतात. लॉयर्स अँड कॉमन पीपल यांच्यासाठी चालवल्या जाणाऱ्या NGOसाठी वकील आघाडी प्रमुखचे सुद्धा ते काम बघतात. त्याचप्रमाणे चाइल्डलाईनसाठी कोऑर्डिनेटरचे कामसुद्धा त्या बघतात. डिवोर्स म्हणजेच घटस्फोट यासाठी सपोर्ट ग्रुप त्यांनी बनवलेला आहे. ज्ञानदेवीसाठी त्यांनी लीगल ॲडवायझर आणि ट्रस्टीचे काम केलेले आहे. पुणे डिस्ट्रिक्टसाठी कोऑर्डिनेटर म्हणून CBI म्हणजेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो याकडून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. IMA म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे विभाग यांच्याकडून लीगल ॲडवायझर आणि काउन्सिलर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्याचप्रमाणे लीगल अवेअरनेस या विषयावरती त्यांनी वकील संघटना आणि खुला वर्ग यांच्याकरता त्यांनी अनेक व्याख्याने आणि वेबिनार घेतलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र आणि जनरल लॉज यावर खूप सारे व्याख्याने सुद्धा दिलेली आहेत. लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यांनी काउन्सिलर लेक्चररचे काम केलेले आहे. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मॅरिटल रिलेशनशिप्स आणि COVID-19 यातून उद्भवणाऱ्या अनेक प्रश्न यांच्यावर व्याख्याने सुद्धा दिलेली आहेत. समाजभान नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. भारतातील 3 नामांकित कंपन्यांमध्ये इंटरनल कमिटी मेंबर म्हणून सुद्धा त्या काम करतात. तर आपण आता त्यांचं व्याख्यान सुरू करूया. आपण सुरुवात करूया. आज मला विषय देण्यात आला आहे की फॅमिली काउन्सिलिंग मधला एक पार्ट की जो खऱ्या अर्थाने अननोन आहे असं मी म्हणेन आतापर्यंत सगळ्यांसाठी. कारण समुपदेशन काउन्सिलिंग हे ज्यावेळेला अडचण येते नात्यामध्ये किंवा वैवाहिक संबंधांमध्ये किंवा दोघांचे संबंध ताणले जातात, तेव्हा मग समुपदेशनाच्या प्रक्रियेकडे आपण वळतो. पण ही एक अशी शाखा आहे किंवा कुटुंबातली ही एक अशी गोष्ट आहे की समुपदेशन हे लग्नानंतर पेक्षा माझ्या मते लग्नापूर्वी जास्ती गरजेचं आहे. म्हणजे काय तर प्री मॅरेज काउन्सिलिंग हे अत्यंत आवश्यक आहे अत्याधुनिक काळामध्ये. प्री मॅरेज काउन्सिलिंग का गरजेचं आहे याच्यावरती तुम्ही जर का विचार करायला गेलात तर पहिली तुमची रिॲक्शन मला माहितीये, आजकालची पिढी आहात तुम्ही. पहिल्यांदा तुम्ही जाल गुगलवरती आणि सर्च कराल की म्हणजे काय आणि बाबा कसं केलं जातं, हे का करायचं, कोणी करायचं, कोणासाठी करायचं. पण निश्चितच ही काही शाखा आत्ताची नाहीये किंवा हा जो कंटेंट आहे हा नाहीये. हे समुपदेशन खूप जुनं आहे, खूप पूर्वीच्या काळापासून घडत आलेलं आहे. मुळामध्ये विवाह संस्था हीच भारतातली अत्यंत प्राचीन आणि प्रगत अशी संस्था आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. अर्थातच ज्या वेळेला लग्न होतं, विवाह होतो, त्याच्यानंतर काहीतरी तंटे बखेडे होणं, दोघांच्यात वाद होणं हे अपेक्षितच आहे. आपण असं म्हणूया, इश्यूज असतील ना तर असू द्यात, ते असू शकतात किंवा असायला हवेत कधी कधी. इगो, अहंकार, अपेक्षा ह्या जास्ती वरच्या पातळीवरती गेल्या की मग त्याचे प्रॉब्लेम्स तयार होतात. हे प्रॉब्लेम्स आपल्याला नकोय. हे प्रॉब्लेम्स टाळण्याकरता विवाह एंटर करण्यापेक्षा विवाह संस्थेत एंटर करण्यापूर्वी जर आपण त्याचा विचार केला तर निश्चितच तो फायदेशीर ठरेल. त्यासाठी आपण आज काही गोष्टी बघूया, काही गोष्टी अशा बघूया की जेणेकरून तुम्ही सगळे वकील आहात किंवा समुपदेशक आहात किंवा त्या दृष्टीने प्रयत्न करताय तर मग समुपदेशन कुटुंबामधलं आणि त्यातही लग्नापूर्वीचं याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, काय काय टाळलं पाहिजे याचा आपण विचार करूया. आता असा विचार करा की काय काय प्रश्न तुमच्या समोर येतात किंवा तुमच्या मनात आले तर लग्न म्हणजे एक बंधन, मुलं असावीत का नसावीत, शारीरिक संबंध, लग्नाचा हेतू, पैसे, विरोध, अपेक्षा,
कुटुंबातले सदस्य एकमेकांचे धर्म कदाचित ते वेगळे असणं, एकमेकांचं राहणीमान, एकमेकांना मिळणारी स्पेस किंवा दिली जाणारी स्पेस आणि एकमेकांचं सहकार्य हे ढोबळमानाने आपण बघतोय. आजही विवाह संस्था दोन भागात आपण विभागूया, एक समाज संस्था म्हणून आणि एक कुटुंब संस्था म्हणून. कुटुंबामध्ये काय काय येईल तर कुटुंबात अनेक कुटुंब येतील, अनेक धर्मजाती येतील, अनेक व्यक्ती येतील, वेगवेगळी माणसं एकत्र येतील. म्हणजे दोन संस्था एकत्र येतात ज्यावेळेला समाज संस्थेचा आपण विचार करतो. तसंच कुटुंब संस्थेमध्ये अनेक माणसं दोन वेगळ्या वेगळ्या स्तरावरची एकत्र येतात. ती वेगळ्या जाती धर्मातली असू शकतात किंवा एकाच जातीतली असू शकतात. दोन माणसं किंवा दोन संस्था ज्या वेळेला एकत्र येतात ना, त्यावेळेला असं नाही होत की सगळं गुढी चालणार आहे. कुठेतरी भविष्यात ना इश्यूज हे असणारच आहेत. दोघांना एकमेकांच्या विषयी तक्रारी किंवा एकमेकांच्या अपेक्षांचा भंग नाही, पण एकमेकांच्या अपेक्षा एकमेकांकडनं वाढलेल्या असणार आहेत. मग अपेक्षाभंग लांबची गोष्ट आहे, पण अपेक्षा तर करणार आहोत आपण. पण मग त्या अपेक्षा किती करायच्या आहेत, का करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, का करायच्या नाहीयेत, ह्याचा तपशीलवार आपण एकमेकांशी बोलणं जे असतं ना, ते फार गरजेचं असतं लग्नापूर्वी. तुमचं मत काय आहे असं असं विचारलं तर तुम्ही असं म्हणाल की गरज काय पण प्री मॅरेज काउन्सिलिंगची? म्हणजे लग्न झाल्यानंतर जर का चांगलं होणार असेल तर आधीच आपण त्याच्याविषयी चर्चा करण्यात काय पॉइंट आहे? पण खरंच विचार करून बघा मित्रांनो, की आपल्या पुढे आता आपण वकील म्हणून काम करत असताना, समाजसेवी संस्था म्हणून काम करत असताना, आपल्या पुढे रोजच्या दिवसाला अनेकविध केसेस येत आहेत. आणि ज्याचा एक बेस आपण म्हटला तर असं आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. काही काही वेळेला बेसिकच न दोघांचं टेम्परामेंट, दोघांच्या आवडी, दोघांचं एकमेकांच्याशी असलेलं नातं जे जुळणारच नव्हतं, ते कुठल्या तरी अयोग्य मार्गाने किंवा जुळवून घेतलेलं किंवा एकमेकांवर लादलेलं आहे. आणि अशाच वेळेला दोघांच्या नात्यामध्ये कुठेतरी कटुता येते. ही टाळण्यासाठी आपण त्यापूर्वीच जर एखादी स्टेप घेतली असती तर कदाचित अनेक कुटुंब वाचली असती का, असा प्रश्न नक्की आपल्या मनात येतो. व त्या दृष्टीनं प्रयत्न करण्याकरता आपण लग्नापूर्वीचं समुपदेशन अर्थातच प्री मॅरेज काउन्सिलिंग याचा विचार करतोय. आपण दुसऱ्या अँगलने एका विचार करूया की आपल्या वेळी म्हणजे तुमचे आई वडील असं म्हणतील, तुमचे काका काकू असं म्हणतील, किंवा एक माझी पिढी जी आहे त्याच्या मागची जी पिढी आहे म्हणजे एक 70ला आलेली आत्ताची पिढी, ते म्हणतील आमच्या वेळेला कुठं होतं असलं काहीतरी. हे सगळी फॅड आहेत आजकालची. लग्नापूर्वी कुठं कोणी समुपदेशन केलं होतं का? काळ वेगळा होता, आताचा काळ बदललेला आहे. काळ बदलला म्हणजे सगळ्या गोष्टी बदलणार आहेत आणि मग आपल्यालाही बदलायला लागणार आहे. हे तुम्ही आणि मी लक्षात ठेवलं तर आपल्याला पुढे हे कुठेतरी पचवताना अडचण येणार नाही. आता ना लग्नाआधीचं समुपदेशन, विवाहापूर्वीचं समुपदेशन ह्याच्यामध्ये काय काय प्रश्न येऊ शकतात? मगाशी जसं आपण बघितलं, लग्न हे बंधन आहे का? कुटुंबात किती सदस्य असावेत? अ, शरीर संबंधांविषयी ज्या काही दोघांचे वेगळी वेगळी ऍटिट्यूड असतात, ते दोघांचाही एकमेकांना कुठल्या गोष्टीला विरोध आहे, दोघांचं राहणीमान कसं आहे, दोघांना मुलांच्या विषयी म्हणजे मूल जन्माला घालणे याच्या विषयी दोघांची मतं काय आहेत, का मूल नकोच आहे, अ, आर्थिक व्यवस्था काय करायची आहे, परस्परांचे संबंध कसे असावेत, या सगळ्या विषयीनं दोघांच्याही मनात एक आढी तरी असते किंवा अपेक्षा तरी असतात. आढी अशी असते की मी का करू हे सगळं ऍडजस्ट, आणि अपेक्षा अशी असतात की अच्छा ते मी करते तुला पण केलंच पाहिजे, किंवा तू करतोयस म्हणजे सगळं संपलं असं नाही. तर ह्या आढी अपेक्षा यांच्या परे आपल्याला कुठेतरी हा विचार करणं, रुजवणं आपल्यात गरजेचं आहे की लग्न झाल्यानंतर काही अडचणी येण्यापेक्षा लग्न होण्यापूर्वी जर त्या अडचणी कमी करता आल्या. आपण म्हणत नाहीये की लग्नापूर्वी मग समुपदेशन केलं की अडचणी येणारच नाहीये. अडचणी त्याची तीव्रता आपण कमी नक्की करू शकतोय. मग ती कशी? तर हे प्री मॅरेज काउन्सिलिंगची खरंच गरज आहे का? तर निश्चितच आहे. कुठल्या अर्थाने गरज आहे? आपण एक 5-6 उदाहरणांमध्ये किंवा प्रश्नांमध्ये बघू. किंवा एक प्रश्न मी तुम्हाला असा विचारला, तर तुमच्या मनात काय तरंग उठतायत किंवा तुम्हाला त्याचं उत्तर काय द्यावंसं वाटतंय? विचार करून बघा. स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीनं उभी आहे, तिच्यात पोटेन्शियल्स आहेत. आहे का? मान्य. स्त्रीमध्ये पुरुषांनी तितकीच शक्ती आणि काकणभर जास्त सहनशक्ती आहे. आहे का बरोबर? स्त्री तिची विचारशक्ती, तिची निर्णय क्षमता, शारीरिक क्षमता अथवा प्राप्त स्थितीत झगड्याची तयारी जी असते, ती पुरुषांच्याच बरोबरीनं आहे का जास्ती आहे? स्त्रियांचं अस्तित्व, तिची स्पेस ह्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तिचे सेव्हिंग्ज, तिचं
जे काही रोजचं रुटीन आहे, तिच्या यातना, भावना, त्याचबरोबरीनं मुलांच्या, पुरुषांच्या भावना, यात जोडीदाराची भागीदारी कशी असणार आहे? मुलगा आणि मुलगी लग्नाचे जे आहेत, त्यांचं नातं एकमेकांशी कसं असणार आहे? घर हे जर दोघांचं आहे, सगळं जर का विभागून गेलं पाहिजे, तर त्याच्यात आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनिक सगळ्याच गोष्टी एकमेकांशी बोलून पुढे गेल्या पाहिजेत का? आता हे जे प्रश्न मी विचारले ना, की सुख-दुःख वाटून घेण्याची गरज आहे, ती मुलगा आणि मुलगी कुठल्या कुठल्या अँगलनी विचार करतात ना, त्याच्यावरती ते पुढं कसे जाणार आहेत, हे अवलंबून असेल. एखाद्या मुलाला असं म्हणायचं असेल, की आमच्या घरात हे चालणार नाही. अ, आधी लग्नाच्या आधी सगळं व्यवस्थित असतं आणि लग्नानंतर याच्यात आमच्याकडे मात्र त्या गोष्टीचा त्रास होतो. मग तुम्ही आधी का नाही सांगितलं त्याच्यावर? मग ती वाद घालतीये असं तुम्ही असं त्या मुलाने म्हटल्यानंतर मग त्याला बोलायला चान्स नसतो. कारण खरंच तिला हे सांगण्यात आलेलं नसतं. तिच्यापर्यंत ते पोहोचलेलं नसतं. मग हे जर लग्नापूर्वी दोघांनी बसून बोललं गेलं असतं, तर कदाचित दोघांनी एकमेकांना चूज नसतं केलं, की नाही बाबा ही म्हणजे मी ह्या पायरीवरती नाही येऊ शकत. मी 5 कॉम्प्रोमाइजेस केले, आता आणखीन एक काही मी करू शकत नाही किंवा मुलाने, नुसतंच मुलीने कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. किंवा मुलानेच करायचं नाहीये. मुलांनी सुद्धा, की तुझ्या 1, 2, 3, 4 गोष्टी मला मान्य आहेत, पण ह्या 2-3 गोष्टी मला मान्य नाहीयेत. त्यातली एक मी मान्य करेन, पण बाकीच्या 2 नाही मला जमणार. तर स्पष्टता असली पाहिजे. ती क्लॅरिटी लग्नाआधी असेल तर गुड, नसेल तर आपण बघतो कोर्टामध्ये, की कशी वाताहत होते कुटुंबाची आणि सगळ्याच पूर्ण समाजामध्ये त्यामुळे कुठेतरी एक वेगळाच तरुण पिढी ही अशी, असं जे बोल बोल लावले जातात, वस्तुतः त्याला काहीच अर्थ नाहीये. कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या अँगलनी विचार करतोय. आजच्या पिढीमध्ये खूप पोटेन्शियल्स आहेत, त्यांच्याकडे खूप अपार शक्ती आहे. टेक्निकली ते खूप चांगल्या प्रमाणात काम करतायत. त्यांच्याकडे स्वतःकडे निर्णय क्षमता खूप आहे. ह्या गोष्टींचा विसर पडतोय मागच्या पिढीला. पण मग नात्यामध्ये दुरावा मात्र जास्ती येतोय, कारण सहनशीलता कुठेतरी कमी झालीये दोघांचीही. कोणा एकावरती ब्लेम आपल्याला करायचं नाहीये. पण मग ही सहनशीलता वाढवायची आहे का ती त्या बाबतीमध्ये मला आत्ताच माघार घ्यायची, की नाही मला ही व्यक्ती त्या गोष्टी करता नकोय. तर ते लग्नापूर्वी जर मला माहित असेल ना, तर पुढे मला चांगलं जाता येईल असं दोघांनाही वाटेल. ते केव्हा वाटेल? जर समुपदेशन झालं तर. समुपदेशन झालंच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी केव्हा उघड होतील? दोघं एकमेकांमध्ये ज्यावेळेला नात्यामध्ये असतील, की ज्यातून बाहेर पडणं तितकं सहज नक्कीच नाहीये. आपण रोज बघतो कोर्टामध्ये. हे सगळं जर का मान्य असेल ना तुम्हाला, तर आपल्याला प्रामाणिकपणे एक गोष्ट अगदी निश्चित तुम्हाला कबूल करायला लागेल, की प्री मॅरेज काउन्सिलिंग ही अशी गोष्ट आहे, की स्त्रियांसाठी लग्नापूर्वीच्या आवश्यक गोष्टी काय स्त्री बघते आणि पुरुष लग्नापूर्वी माझ्या स्त्रीकडनं असलेल्या अपेक्षा काय आहेत, ह्या 2 नक्कीच भिन्न गोष्टी असणार आहेत. मग त्या गोष्टी कुठेतरी एका फुटस्टेप वरती आणून त्याचा आपल्याला विचार करायचा आहे दोघांना. मग त्यावेळेला तुम्हाला पुढे जाता येईल. पण जर का तुम्ही बोललाच नाही, तर कसं शक्य आहे? आणि ह्याच्याकरता प्री मॅरेज काउन्सिलिंग खूप अत्यंत गरजेचं आहे, असं अर्थातच काउन्सिलर्सना वाटतंय, पूर्ण समाजाला वाटतंय आणि तुमच्या पिढीला ते समजून घेण्याची नक्कीच गरज आहे. लहानपणी कसं असतं बघा, म्हणजे विचार करून बघूया आपण. तुम्ही काय, मी पण विचार करून बघते, की ना लहान आपण ज्यावेळेला असतो, आपण एक वय धरूया 8, 10, 12चं, की आपल्यावरती ना एका विशिष्ट पद्धतीतले म्हणजे आपण ज्या घरात राहतो, ज्या ज्या परिस्थितीत राहतो, ज्या वातावरणाने आपल्याला घेरलेलं आहे, त्याच्याशी जुळवून घेऊन आपण घडवले जातो. आपल्यावरती संस्कार होतात आणि मग त्याच्याशी जुळवून घ्यायचं का नाही, ते ऍक्सेप्ट करायचं का नाही, हे आपण ना गडी उतरवतो. की आपल्याकडे हे असंच असतं, आमच्याकडे हे असंच चालतं, तुला हे असंच वागायला लागेल, तू मुलगी आहेस तुला हे असंच करायला लागेल, तू मुलगा आहेस तू हेच करायचं. अशा प्रकारचे संस्कार किंवा कंडिशनिंग आपल्यावरती होत असतं. पण मग काय होतं माहितीये का, की हे 10व्या-12व्या वर्षापर्यंत होतात. 17-18व्या वर्षापर्यंत वेगळ्या पद्धतीने पुढे जातात. थोडासा जो एक गंभीरपणा आहे तो यायला सुरुवात होते आणि नंतर मग फर्मली कुठेतरी आपल्याला असं वाटत राहतं, की माझा हा डिसिजन आहे.
मग त्यावेळेला समोरची व्यक्ती तुमच्याकडनं काय काय अपेक्षा करते, त्याच्यात तुम्ही फ्लेक्झिबल असणार आहात का नाही, तुम्हाला फ्लेक्झिबल होण्याची गरज वाटते का नाही, तुम्ही त्या गोष्टी कोप करू शकता का नाही, ऍक्सेप्टन्स तुमचा किती आहे, ह्याच्यावरती तुम्ही समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण करणार का नाही ठरेल किंवा ठरलेलं असतं. मग पूर्वी का असं घडत नव्हतं? कारण आणि मग आजच काउन्सिलिंगची का गरज आहे? तर कसं होतं की पूर्वी ना कळत नकळत ना घरातनं असं एक कुठेतरी मी जसं मगाशी म्हणाले, एक कंडिशनिंग होतं की मुलांनी असं वागायचं असतं, मुलींनी असं वागायचं असतं. पूर्वीच्या काळामध्ये मुलीचं लग्न झालं, ती ह्या घरातनं गेली ना की आता तिचा ह्या घराशी काही संबंध नाही. तुझं घर, तुला जी परिस्थिती बदललीये, समाज बदललाय, समाज रचना बदलली आहे, स्त्री घरातनं बाहेर पडली आहे, तिला विविध कक्षास अपील होत आहेत आणि ती त्याच्यामध्ये मुक्त वावरायचं विचार करतीये. मग त्यावेळेला ते करत असताना पुरुषांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याला जर का पुरे पडले नाहीत किंवा पुरुषांच्या बाबतीमध्ये स्त्रीकडनं केलेल्या अपेक्षा स्त्री पुऱ्या करू शकत नसेल, मग तिथं ताणा विचार मतभेद हे होणारच आहेत. हे होऊ नये म्हणून आणि त्याला तरी एक मनाचा गोंधळ आहे ना, तो कमी करायला पाहिजे. म्हणजे म्हणजे विरोध कसा कमी करणार आपण? तर विरोध करताना भावनिकदृष्ट्या आपण समोरच्याशी किती कनेक्ट होतोय हे पाहणं खूप गरजेचं आहे. कसं होतं, की आपण काउन्सिलिंग ज्या वेळेला करतो, इतर वेळेला, त्यावेळेला आपल्या समोर ना सत्य परिस्थिती असते. 1, 2, 3, 4 अशा घटना, असं-असं घडलंय आणि त्यामुळे असं-असं झालंय. हे इतर काउन्सिलिंगच्या बाबतीत ठीक आहे. पण ज्यावेळेला फॅमिली काउन्सिलिंग येतं, विचार करून बघा आपल्याकडे एखादी डिव्होर्सची केस येते, आपल्याकडे एखादी डोमेस्टिकची केस येते. आपण अपोनंट आहोत किंवा आपण केस फाईल करतोय. आपण किती अँगलनी विचार करतो, आपण किती प्रश्न विचारतो त्यांना, आपण हिस्ट्री घेतो. मग तुमचं लग्न कसं ठरलं? मग त्यावेळेला काय स्थिती होती? लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? मग पूर्वी तुमच्यात काय-काय ठरलेलं होतं? मॅरेज असेल तर आधी तुम्ही किती वर्ष एकत्र होतात? त्यावेळेला तुम्ही हे बोललात का? हे बोललात का नाहीत का? असे प्रश्न आपल्याकडनं विचारले जातात. ते का विचारतो आपण? कारण तेव्हापासनं ती मनस्थिती, भावनिक स्थिती त्या व्यक्तीची वेगळी असते आणि आता ती बदलली आहे का? असं आपल्याला कुठेतरी पुराव्यानिशी सिद्ध पण करायचं असतं. मग त्यातून पुन्हा वाद निर्माण होतात, त्यातून पुन्हा गोंधळ निर्माण होतात. हे सगळं जे काही आहे ना, हे सगळं टाळता येणं ना आपल्याला मित्रांनो खूप गरजेचं पण आहे आहे आणि ते शक्य पण आहे. ह्या सगळ्या करता आपण एक पीएमसी असं म्हणूया, प्री मॅरेज काउन्सिलिंग. त्याच्यामध्ये आपण काय काय घेऊ शकतो प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये? तर साधारण दोघांचे लायकी काय आहेत? आपण समजा असं ठरवलं की दोन म्हणजे मुलगा मुलगी आहेत, त्या दोघांना आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंग द्यायचंय, की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दोघंही एकमेकांना पसंत करतोय, पण कुठेतरी एका मुद्द्यावरती, 2 मुद्द्यांवरती आमचं अडलंय. सो आपल्याला त्यांच्या आवडी-निवडी, त्यांचे स्वभाव ह्याच्याकरता काही प्रश्नावली तयार करावी लागते. मग त्याप्रमाणे ते योग्य आहेत का नाही, एकरूप होऊ शकतात का नाही भावनिक आणि वैचारिक दृष्ट्या, ह्याचा आपल्याला विचार करणं फार गरजेचं असतं. आता तुम्ही म्हणाल की हे पीएमसी प्री मॅरेज काउन्सिलिंग कोणाकोणाचं करायचं? तर त्याच्या बाबतीतही खूप गोंधळ असतात लोकांचे किंवा मुला-मुलींचे, की प्री मॅरेज काउन्सिलिंग बरं हरकत नाही. मुलगा आणि मुलगी त्यांचं काउन्सिलिंग केलं की पास झालं. तर अजिबात नाही. मुलगा, ती मुलगी आणि दोघांचे पालक ह्या सगळ्यांचं काउन्सिलिंग होणं नितांत गरजेचं आहे. म्हणजेच 2 फॅमिलीज एकत्र येतात त्यावेळेला आपण असं म्हणतो, की विवाह ठरला म्हणजे 2 वेगळ्या-वेगळ्या फॅमिलीज एकत्र आल्या, तर मुलगा-मुलगी दोघंही एकत्र दोघं जण लग्न करणार आहेत. पण 2 फॅमिलीज त्यांच्याबरोबर एकत्र येणार आहेत ना, म्हणजे मग त्यांना विचारात घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण असं बघूया, की विवाह यशस्वी होण्यासाठी काय-काय आवश्यक आहे? मग आपण असं म्हणू शकतोय का, की प्रत्येक व्यक्ती ही इंडिव्हिज्युअली युनिक आहे, की जी खरंच आहे. मग जोडीदार अनुरूप असतो का? तो नसतो का? तो असावा का? मग लग्न म्हणजे एकमेकांना समजून घेऊन अनुरूप होत जाण्याचा प्रवास, असं आपण म्हणू शकतो का? तर निश्चितच म्हणू शकतो. मी असं म्हणेन, आयपासून पर्यंत जायचा हा प्रवास आहे, लग्नबंधन म्हणजे. म्हणजे आपण आपल्या स्वतःपासून म्हणजे प्रत्येक समोरची आलेली व्यक्ती आणि हे मुलगा-मुलगी दोघांकरता लागू आहे, की मी माझ्यापासून सुरुवात केली आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत त्याचा विचार केला
असा हा विवाह यशस्वी होऊ शकतो छान पद्धतीनं विचार करून. मग यशस्वी विवाह होण्यासाठी काय काय गोष्टींची गरज असते की जे आपल्याला कॉन्सिली म्हणून त्या व्यक्तीला समजावून सांगायला लागेल. ते एक ढोबळमानाने एक 8-10 आपण विषय घेऊया, की एकरूपता म्हणजे काय? दोघं एकरूप होतील, भावनिक नात्यामध्ये गुंतवणूक असेल आणि पुन्हा कुठेही गुंता होणार नाही. तर ते काय असू शकते? कशा प्रकारची एकरूपता असेल? ती वैचारिक असेल, मित्रपरिवार असेल, मानसिक असेल ती आर्थिक असेल, जाणीवेच्या पातळीवर असेल, भावनिक पातळीवर असेल, धार्मिक पातळीवर असेल, दोघांचे जे काही व्यवहार जॉब्स आहेत त्याविषयी असेल, एकमेकांना एकमेकांची स्पेस देणं आणि एकमेकांना स्वतःची आपली आपली स्पेस जगू देणं याविषयी असेल, सामाजिक असेल, एकमेकांच्या अपेक्षा असतील, रूढी परंपरा असतील, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतील, विश्वास सगळ्यात महत्वाची गोष्ट, निकोप शरीर संबंध असतील, संस्कार असतील, प्रेम, आदर भावना असेल, विरोधाची तयारी असेल, हे फार महत्वाचं आहे. काही काही वेळेला ना सगळं पुढे नाही हो चालत. विरोध नक्की गरजेचा आहे. म्हणजे तुला जे आवडतं ते तुला आवडतं, मला आवडतं ते मला आवडतं, पण मग आपल्या दोघांना एकमेकांची एखादी गोष्ट आवडत नाही, तर आपल्या आपल्या जागी ठेवायला पाहिजे ना ती आपल्याला. त्यामुळे तिथं विरोध होणारच आहे. तो ऍक्सेप्ट करून पुढे जायचंय. एकमेकांसाठी वेळ देणं हे फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, लग्नापूर्वीच्या समुपदेशनामध्ये त्यांना विचार करायला लावण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमची मुलं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ह्याच्याविषयी तुम्ही काय विचार करताय, असा प्रश्न त्यांना विचारणं आणि त्याकरता त्यांना उद्युक्त करणं किंवा त्याविषयी बोलतं करून दोघांचे एकमेकांचे विचार जुळतायत का नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण मुलं हा असा विषय आहे की ज्या वेळेला लग्न चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल त्यावेळेला 19-20 होईल, पण पुढे जाईल. तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. पण ज्या वेळेला हे लग्न डिस्टर्ब होतं त्यावेळेला जितके तुम्ही डिस्टर्ब होत असता नवरा बायको म्हणून, पती पत्नी हे डिस्टर्ब होण्याच्या बरोबरीनं, किंबहुना मी म्हणेन त्याच्यापेक्षा जास्ती मूल डिस्टर्ब होत असतं, की जे अजिबात आपण सहन नाही करू शकत. आई वडील म्हणून ते पालकही सहन नाही करू शकत. समाज म्हणून आपल्यालाही त्या गोष्टी पचणाऱ्या रुचणाऱ्या नाहीयेत. त्याची रोज प्रचिती आपल्याला येतेय. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हळूवारपणे, स्पष्टपणे एकमेकाशी चर्चा करून एकमेकांना सांगणं, त्याच्यामध्ये क्लॅरिटी असणं आणि एकमेकांच्या गळी न उतरवता मला असं वाटतंय, तुला काय वाटतंय, ह्या पद्धतीनं तो डायलॉग पुढे जाणं खूप गरजेचं आहे. तरुण वयात ही स्पष्टता असेलच असं नाही, पण अ, कसं होतं की आपण जर का काउन्सिलिंग करणार आहोत तर आपण त्या व्यक्तीला त्या प्रश्नांना सामोरं जाण्याकरता तयार नक्की करू शकतो, की तुला ह्याविषयी काय वाटतंय. मग तू तुझ्या पत्नीशी, होणाऱ्या पत्नीशी बोलून बघ किंवा तुझ्या होणाऱ्या पतीशी, ह्या मुलाशी तू बोलून बघ, असं आपण त्यांना सुचवू शकतो आणि त्यांचे काही प्रमाणात तरी डिस्टर्बन्सेस, पुढे येणारे प्रॉब्लेम्स आपल्याला कमी करता येऊ शकतात. आता असा विचार केला की आपण हे सगळं काउन्सिलिंग वगैरे केलं आणि मग चला आता म्हणजे सगळं सुरळीत होणार आहे, आता काही अडचण येण्याची गरजच नाही, हर्डल्स वगैरे तर विसरूनच जायचं. तर असं काही होत नाही. मतभेद कुठंतरी होणारच आहेत. ते मतभेद होऊ द्या, मनभेद होऊ देऊ नका. आपलं काउन्सिलर लोकांचं प्रत्येकाला हे सांगणं असतं, प्रत्येक काउन्सिलर ह्याकरता झटतो. कुटुंब समुपदेशन करताना ही गोष्ट फार महत्वाची असते, की मतभेद 2 व्यक्तींमध्ये होणारच आहे. त्याचं कारण असं आहे, तुम्ही जुळ्यांचंही उदाहरण घेऊ शकता. जुळी मुलं आहेत, एकाच वातावरणात वाढलीत, एकच संस्कार त्यांच्यावर झालेत, सगळ्या पद्धती वगैरे पण एकच आहेत, पण तरी त्यांच्यामध्ये फरक असतोच. मग आपण तर 2 वेगळ्या वेगळ्या घरातनं, वेगवेगळ्या शहरातनं असेल, वेगळ्या जाती धर्मातनं असेल, वेगळ्या वातावरणातनं आलेली व्यक्ती, माणसं, आणि मग ती एकमेकांशी मतभेद आपोआपच होणार आहेत. फक्त काय व्हायला नकोय ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि ती गोष्ट आहे मनभेद. मनामधनं कुठेही एकमेकांना अंतर दिलं गेलं नाही पाहिजे, ह्याच्याकरता प्रयत्न करणं. आणि नुसतंच होऊ द्यायचे नाहीत म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचंय, तर आपल्याला काउन्सिलिंगद्वारे त्यांना उद्युक्त करायचे, की तुम्ही एकमेकांशी यावं आणि मगच पुढे जा. माणसाचा जो स्वभाव असतो ना, त्यावेळेला नाही म्हणू शकत, की मला हे असं नाही चालत,
असं म्हटल्यानंतर समोरचा एकदा दोनदा तीनदा सांगतो, चौथ्या पण मग ह्यातनं ना दुरी वाढत जाते, दोघांच्यातलं अंतर वाढत जातं आणि जे नको असतं. मग आपल्याला काय बघायचंय, लग्न हे केव्हा यशस्वी होईल, ते जेव्हा यशस्वी होणार आहे त्याची टर्म कंडिशन्स काय आहेत. तर ज्या वेळेला जोडीदार हा पूरक नसेल पण कदाचित, ओके, तो पूरक असलाच पाहिजे ही आपली कंडिशन असते, बरोबर आहे. पण तो पूरक नसला तरी सुद्धा एकमेकांचे डिफरन्सेस एन्जॉय करण्याचे ते ज्यावेळेला प्रयत्न करतील, त्याची तयारी ठेवतील, त्यावेळेला ते चांगले यशस्वीपणे पुढे जातील. पती पत्नी म्हणून त्यांचं नातं अतिशय निकोप राहील. मग आता हे डिफरन्सेस कसे तुम्ही करणार? लग्नानंतर तुम्ही एकमेकांशी बोलून करूच शकताय, पण लग्नापूर्वी ते जर का बसून बोलले गेले तर निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे त्याचा. का नाही मग आपण त्याचा लाभ उठवायचा आहे? मग पीएमसी मध्ये ह्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीनं चर्चा करू शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो की काय करायचंय, काय करायचं नाहीये. आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये अजून एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. कदाचित तो कोणाला पटतो, कोणाला पटत नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे पत्रिकेचा. मागची पिढी आहे त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही तुमच्यासाठी स्थळ बघतोय, सो आम्ही जसं म्हणू तसं केलं पाहिजे आणि पत्रिका बघितलीच पाहिजे. आता हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्या मुलाचा किंवा मुलीचा, की पत्रिका बघायची आहे का नाही. मी एक मात्र नक्की सांगेन की तुम्ही ही पत्रिका बघा न बघा, त्यांनी तुम्हाला वाटत असेल फरक पडेल, तुम्हाला वाटत असेल फरक पडणार नाही. पण एक पत्रिका जुळणं आणि ती बघणं फार गरजेचं आहे. ही पत्रिका कसली आहे? वैचारिक, भावनिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पत्रिका आहे. म्हणजे ह्या कोंदणामध्ये आपण दोघ जण कुठे बसतोय हे दोघांनी जज केलं पाहिजे आणि मगच पुढे जायला पाहिजे. मी असं म्हणेन की समुपदेशन मुळातच ही एक शास्त्रीय पद्धत आहे, तिला शास्त्रीय आधार आहे. समुपदेशनामध्ये आम्ही काय करतो, तर त्या त्या व्यक्तीच्या ना सामाजिक, आर्थिक, वैचारिक, भावनिक आणि अन्य कुटुंबातली जी स्थिती असते, त्याची जी गुंतवणूक आहे, वस्तुस्थिती आहे, याची यथार्थ जाणीव त्या व्यक्तीला दिली जाते. जसं मी आता म्हटलं की ही पत्रिका जुळली पाहिजे, हीच आपण समुपदेशनामध्ये त्या त्या व्यक्तीला करून देतो की तुझी ही स्थिती आहे, समोरच्या व्यक्तीला तू विचार, समोरची व्यक्ती तिच्याकडनं रिप्लाय देते. मग तुम्ही दोघं एकमेकांच्या किती प्रमाणामध्ये दोघं एकमेकांना ऍडजस्ट करू शकताय. म्हणजे ती दरी जर का खूप मोठी असेल, ते अंतर खूप मोठं असेल, तर ते पार करणं तितकंसं सोपं नाही जाणार आहे. मग आपल्याला विचार करायला लागेल. थोडंसंच अंतर असेल तर मग हरकत नाहीये ना, आपण 2 पावलं एक व्यक्ती पुढे येईल, 2 पावलं समोरची व्यक्ती, तर निश्चितच आपण एकमेकांचा आदर करून पुढे जाऊ शकणार आहोत. ह्या गोष्टी आपल्याला समुपदेशनात, समुपदेशक म्हणून समुपदेशनात आणि त्यातही प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये ही गोष्ट तर खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते, असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ना म्हणजे तुमची पिढी खूप प्रगत आहे. तुम्ही टेक्नोसेव्ही आहात. तुम्ही चांगल्या पद्धतीनं काय म्हणता येईल, एक व्यवहारदृष्ट्या सगळ्या गोष्टींचा व्यावहारिक दृष्ट्या विचार करता. त्यामुळे तुम्हाला चला आता लग्न म्हणजे काय आहे असं समजून घ्या, असं आजकालच्या पिढीला सांगावं लागत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की सांगावी लागणार आहे किंवा सांगणं गरजेचं असतं आम्हाला. जोडीदाराची निवड कशी करायची ना ह्याच्यावरती एक ना स्वतःचे काहीतरी ना एक ठोकताळे असतात. ती मुलगी किंवा तो मुलगा दिसायला कसा हवाय, तो कुठल्या भागात राहणारा हवा, त्याच्या घरची स्थिती कशी हवी, ह्या सगळ्या गोष्टीनं वरवर बघितल्याच जातात. पण जे तणावाचे मुद्दे असतात ना, की जे पुढे जाऊन कालांतराने समोर येणार असतात, तर ते फार वेगळे असतात हो. मग आपण त्याचा विचार आधीच करतो का? तर करतच नाही. आर्थिक स्वातंत्र्य, लैंगिक समस्या, करिअर, स्पर्धा, नातेवाईकांची लुडबुड, विवाहबाह्य संबंध, लैंगिक संबंध किंवा ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून आपण कसे आहोत, समोरची व्यक्ती कशी आहे, ह्याविषयी चर्चा करून जर का आपण एका निर्णयापर्यंत येत असू, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पुढे तुमचं लाईफ व्यक्ती म्हणून आणि कुटुंबाचं लाईफ ते कुटुंब म्हणून पुढे नेताना सोपं होईल. निश्चितच त्यामुळं विवाहपूर्व समुपदेशन ही काळाची गरज आहे, असं म्हटलं तर वावगं होणार नाही.
आता आपण बघूया, एक शॉर्ट लिस्ट करूया की वादाची कारणं काय काय असतात. म्हणजे पुन्हा मग बॅकफुटला जाऊन आपण विचार करू की ह्या कारणांचा लग्नापूर्वी आपण विचार करतो का. एकमेकांना वेळ न देणं, एकमेकांच्या मनासारखं न वागणं किंवा वागू न देणं, स्वच्छता आणि टापटीप या बाबतीत प्रत्येकाचे ठोकताळे, प्रत्येकाचे विचार, एकमेकांच्या कुटुंबांना अवमानकारक बोलणं, की जी डिव्होर्स मधली कारणं आपल्याला माहिती असतात. विसंवाद, अपमान, मारहाण, वचनपूर्ती न करणं, प्रेमाच्या कल्पना, लग्नाच्या कल्पना, स्वप्नरंजन, अपेक्षांचं ओझं, तडजोड कोणी करायची याच्यावरती वाद, ऍडजस्टमेंट, नॉन ऍडजस्टमेंट, हट्टीपणा, खोटं बोलणं, संशय, एकमेकांच्या विषयी असलेला संशय, सोसायटीमध्ये जे नॉर्म्स असतात ते तुझी सोसायटी माझी सोसायटी हे जे असतं, स्त्री स्वातंत्र्य पुरुष स्वातंत्र्य, लैंगिक अतृप्ती असमाधान, सहजीवन, आकारण ढवळाढवळ बाहेरच्यांची आणि एकमेकांची, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, एकत्र कुटुंब विभक्त कुटुंब. आता तुम्ही विचार करा, हे जे सगळे आपण आता जे एरियाज बघितले ना, यातल्या कुठल्या एरियामध्ये 19-20 नाही होणार आहे, 5 आणि 20च होणार आहे. मग ते जर का मला आधी माहिती असतील तर मी विचार करणार आहे ना की मला पुढे जायचंय का नाही. पण आम्ही ह्या सगळ्या अँगलचा विचार करत नाही. मग त्याच्याच करता आपल्याला प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये तुम्ही बसून ह्याविषयी बोला असं म्हटल्यानंतर, हे काय, हे या बाबतीत आमचं काही म्हणणंच नाहीये, आम्ही 2-4 गोष्टी आम्ही एवढंच बघतो, असं त्यांच्याकडनं उत्तर आल्यानंतर आपल्याला हे आता सांगितलेल्या सगळ्या एरियाज तुम्ही कव्हर करा, तुम्ही ह्याच्यावरती विचार करा असं सांगितल्यानंतर मग त्यांना वाटतं की नाही नाही, इथे तर मी नाही ऍडजस्ट करणार, नाही नाही तिथे तर मी नाही ऍडजस्ट करणार. आणि मग हे जर का वादाची कारणं आहेत की जी छोट्यातनं मोठं रौद्ररूप धारण करणार असतील, तर मग ते लग्न वर्कआउट नाही होणार आहे. मग त्याच्या आधीच आपल्याला विचार करता येतो. ह्या करता प्री मॅरेज काउन्सिलिंग त्या पद्धतीनं मग तुम्ही जर का केलं केलं किंवा करून घेतलं तर अर्थातच तुमचे भविष्यात येणारे बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्हाला कर्टेल करता येतील स्वतःच्याच जबाबदारीवरती, किंवा दुसऱ्याला कमीत कमी त्रास देण्याकरता किंवा आपला त्रास दुसऱ्याला होऊ नये असं जे आपल्याला वाटत असतं, त्याचाही प्रयत्न आपण करू शकतो. मुळामध्ये त्या त्या व्यक्तीला ना काय हवंय, म्हणजे मला काय हवंय मला माहिती असतं, पण समोरच्या व्यक्तीला काय हवंय ना हे कधी कधी आपल्याला माहिती नसतं. हे समजून घेण्याची प्रोसेस म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग. सर्वात महत्वाची गोष्ट, प्री मॅरेज काउन्सिलिंग कसं करावं शॉर्ट मध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. हा खूप मोठा विषय आहे, पण एक थोडक्यामध्ये कसं मला सांगता येईल त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगू शकते की प्री मॅरेज काउन्सिलिंग करताना काय काय गोष्टींना महत्व द्यायचंय, किंवा तुमच्याकडे अशी केस आली तर तुम्ही कुठल्या गोष्टी पहिल्यांदा कव्हर कराल की जेणेकरून ते वर्कआउट होऊ शकेल, चांगल्या पद्धतीनं तुमची केस पुढे जाऊ शकेल. तर तुम्हाला कायद्यांची प्राथमिक माहिती असली पाहिजे काउन्सिलरला, महिला विषयक कायदे माहिती असले पाहिजेत, तुमचं कौशल्य तुम्ही पणाला लावलं पाहिजे, स्किल्स तुम्हाला असली पाहिजे, माणसाचं वर्तन, त्याच्या अपेक्षा याची माहिती पाहिजे, अभ्यासही पाहिजे, समस्यांची माहिती पाहिजे, म्हणजे काय काय समस्या येऊ शकतात माणसाला ह्याची पण तुम्हाला माहिती पाहिजे, सर्व धर्मीयांच्या परंपरा. आपल्याकडे केस आल्यानंतर ती कुठल्या धर्मातल्या व्यक्तीची आहे हे आपल्याला माहिती नसतं. सो आपल्याला प्रत्येक धर्माचे रूढी ह्यांच्याविषयी बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. व्यसनांचे प्रकार तुम्हाला माहिती असले पाहिजेत आणि त्याचे सिम्पटम्सही थोड्याफार प्रमाणात माहिती पाहिजेत. भाषेवरती तुमचं प्रभुत्व पाहिजे, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता हवी, आणि पूर्वग्रह नकोत तुमचे त्या व्यक्तीविषयी. संवाद कौशल्य हवं, कम्युनिकेशन स्किल. विविध ज्या काही थेरपीज आहेत, म्हणजे एखाद्या वेळेला असं होतं की काउन्सिलिंगला मुलगा मुलगी आलेत आणि खरं सांगायचं तर ते मॅच पेअर असतात, छान पद्धतीनं ते पुढे जातील, पण कुठेतरी ना 1-2 अडथळे आलेले असतात की ते पुढे जाऊ शकत नसतात, या कुठेतरी संभ्रम असतो, दोघांच्या मनात गोंधळ असतो की पुढे जायचंय का नाही. त्यावेळेला काही थेरपीद्वारे किंवा काही तुमच्या स्किल्सद्वारे की ज्या तुम्ही शिकलेल्या असता, त्याच्यातनं तुम्हाला त्यांना कसं बाहेर काढायचं याची तुम्हाला माहिती असली पाहिजे. ते स्किल आणि त्या थेरपी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्या दोघांना बाहेर काढू शकाल.
समस्या वेगवेगळ्या स्तरातल्या समस्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. म्हणजे उदाहरणादाखल स्त्रियांच्या समस्या काय असू शकतात, पुरुषांच्या समस्या काय असू शकतात. स्त्री एक मध्यम वर्गीय आहे, तिची समस्या काय असेल, एखादी वस्ती पातळीवर राहणारी असेल, तिची समस्या काय असेल, एखादी उच्च ह्याच्यातली स्त्री असेल, तर तिला तिचे प्रॉब्लेम्स काय असू शकतात, हे ती सांगत असताना मला ते प्रॉब्लेम्स किंवा मला ते अडथळे माहीत असले पाहिजेत. सामान्यतः आपण एक उदाहरण बघू, की एखादी सामान्य स्त्री आहे, तर ती तुम्हाला काय सांगेल, प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये नाही, पण तुम्हाला नंतर सांगेल. तर तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे, की प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये आपल्याला हा विषय घ्यावा लागतो, की नवरा वेळ देत नाही, असं एखादीचं म्हणणं असू शकतं. तर गाव पातळीवरची जी एखादी महिला असेल, ती सांगेल, की आमच्या घरात मारहाण होते मला, किंवा त्याला दारूचं व्यसन आहे किंवा अनेक व्यसनं आहेत. मग आता ह्या दोघांना समोरासमोर आपण बसवल्यानंतर तुम्हाला तुमचं लाइकिंग काय आहे ह्याच्याच बरोबरीनं कुठली व्यसनं तुम्हाला आहेत किंवा नाही, कुठल्या व्यसनांना तू हो म्हणू शकतेस किंवा शकतोस. म्हणजे व्यसनांना हो म्हणायचे का, तर अजिबात नाही. पण व्यसन कशाचंही असू शकतं. मी असं साधं उदाहरण दिलं तर तुम्हाला हसायला येईल. आपण चहा पितो, आपण कोर्टात जे असतो ते दिवसातून 10 वेळा चहा पितो, त्याचंही व्यसन असू शकतं ना, किंवा आपण म्हणू शकतो तसं. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीनं व्यसन हे काय आहे आणि मग ते ऍडजस्ट होणार आहे का नाही, हे प्रत्येकाने त्याचा अवेअरनेस मात्र आपल्याला द्यावा लागणार आहे. समस्या आपण कुठल्याही असो, ज्या काही तुमच्या मनामध्ये ज्या काही स्वच्छतेच्या कल्पना आहेत, तुमचं एक कुटुंबाच्या कल्पना आहेत, किंवा तुमच्या स्वतःचं घर घेण्याविषयी कल्पना आहेत, तुमच्या ज्या काही आर्थिक नियोजनाच्या बाबी आहेत, त्या तुम्ही एकमेकांशी डिस्कस करा. कारण त्या अजिबात डिस्कस केल्या जात नाहीत. जसं मी मगाशी सांगितलं, की मुलं होऊ देणं, मुलं होऊ न देणं, मला मूल हवंय का नकोय, ह्याविषयी आधी बोललेला असेल, तर नंतर मग त्या गोष्टीवरनं दोघांच्या ताणाताणी होणार नाही. कारण हा विषय आजकालच्या काळात खूप महत्वाचा आहे. मग स्वतःची ना तुम्हाला असं करत असताना, म्हणजे काउन्सिलिंग करत असताना तुम्हाला स्वतःची मूल्य बाजूला ठेवायला लागतात. म्हणजे काय तर तुम्ही कसे आहात म्हणून समोरच्यांनी असं वागावं, असं अजिबात करून चालत नाही. मी ॲज अ काउन्सिलर मला असं वाटतंय म्हणून तुम्ही असं करावं, असं आपल्याला म्हणता येत नाही. साधं उदाहरण देते तुम्हाला, की आपण रोज ह्या गोष्टी बघतो. पूर्वी एक 5 वर्षाखालीचा काळ आठवा, की त्यावेळेला लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता नव्हती आणि ते त्याच्याकडे एक अरे बापरे! अशा दृष्टीनं बघितलं जायचं. आज कायद्यामध्ये तरतूद आल्यानंतर आणि बाकीच्या गोष्टी खूप युज्ड टू झाल्यामुळे मग आपण असं बघतोय, की जर का त्या काळामध्ये किंवा एक 3-4 वर्षाखालची आपण वेळ घेऊया, की ज्यावेळेला लिव्ह इनचा कायदाच नव्हता. त्यावेळेला कसं बघितलं जायचं या विषयाकडे, की एक कुठेतरी एक स्टिग्मा होता, कुठेतरी एक टॅबू होता, कुठेतरी एक ना अशी भीती होती, की माझ्या मुलीने किंवा माझ्या मुलाने असं केलं तर काय होईल? समाजामध्ये आमची काय पत राहील? आणि मग ते टाळण्याकरता आपला प्रयत्न असायचा आणि मग त्याच्यावरनं वादावादी होत होती. आता लिव्ह कायदा आल्यानंतर किंवा त्याला सोशली ऍक्सेप्ट केल्यानंतर कुठेतरी वेगळ्या स्तरावरती त्या गोष्टीकडे बघितलं जातं आणि त्यामुळे आपल्याला समुपदेशक म्हणून, काउन्सिलर म्हणून त्या व्यक्तीच्या खुर्चीत बसूनच त्या गोष्टीकडे बघणं क्रमप्राप्त असतं. हे मी फक्त उदाहरण दिलं, पण अशा प्रत्येक गोष्टीकडे समोरच्या व्यक्तीच्या शूज मध्ये पाय टाकून ती आता व्यक्ती काय फील करतेय, तिला कसं वाटतंय, तिच्या भावना काय आहेत, या सगळ्याचा विचार काउन्सिलर म्हणून आपण करणं फार गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, की समोरच्या व्यक्तीला ऐकून घ्यायचंय, तिच्या समस्या आहेत त्या कुठेतरी फक्त टच करून पुढे जायचंय आणि मग तिला त्या समस्या पुढे काय काय येणार आहे ह्याच्याविषयी तिला घाबरवायचं नाहीये, पण हे रिझल्ट असू शकतात. आता तू मार्ग निवड, काय करायचंय. म्हणजे आपण तिची डिपेंडन्सी वाढवायची नाहीये. म्हणजे दरवेळेला मी सांगते ते कर असं आपण समुपदेशक, काउन्सिलर म्हणून त्यांना सांगायचं नाहीच आहे. आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करण्याकरता आपण सतत त्यांना एक ऑप्शन द्यायचा आहे किंवा 2 ऑप्शन द्यायचे आणि मग तू आता यातला निवड असं सांगितलं, तर त्या व्यक्ती चांगल्या पद्धतीनं पुढे जाऊ शकतात.
आपल्याला असं पण बघायला लागेल, की आपण एक आपल्याकडे अशी रूढार्थाने एक म्हण असते, की टाळी बाबा एका हाताने नाही वाजत. बरोबर आहे? मग त्यावेळेला आपण असं विचार करून बघूया का, की वेगळ्या अँगलने आपल्याला विचार करता आला पाहिजे, की टाळी एका हाताने वाजत नाही, पण 2 वेगळ्या-वेगळ्या टाळ्या किंवा त्या 2 वेगळ्या-वेगळ्या हातांची टाळी ही कदाचित परस्परपूरक असू शकते, की जी पती-पत्नीच्या नात्यामध्ये असते. 2 वेगळ्या ठिकाणाहून आलेल्या 2 व्यक्ती चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्याची उदाहरणं आहेतच की. असं काही नाहीये, की नाही नकार घंटा चालणार आहे. मग त्याकरता आपल्याला ही परस्परपूरक टाळी जास्तीत जास्त चांगली वाजली पाहिजे ह्याचा विचार केला पाहिजे. मग तसा विश्वास तो मुलगा, ती मुलगी ह्यांना आपण दिला पाहिजे, की तुम्ही चांगल्या पद्धतीनं विचार करा, चांगल्या पद्धतीनं डिस्कशन करा आणि मग तुमच्यातले इगो हे पहिले ठेचा. म्हणजे काय, तर माझा इगो बाजूला ठेवायचा आणि मग पुढे जायचं. हे सगळेच जण सांगतात. मी ठेचायला सांगतेय. त्याचं कारण असं आहे, की इगो बाजूला ठेवल्यानंतर पुन्हा तो आतमध्ये घेता येतो ना आपल्याला. मग इगो जर मला माहितीये हा माझा इगो आहे, तर त्याला तिथल्या तिथंच ठेचल्यानंतर पुन्हा तो नव्याने उफाळून येणार नाहीये ना. मग ही आपण सवय कशी लावणार आहोत, तर त्याचं प्रात्यक्षिक मुळामध्ये समुपदेशकांनी स्वतः घ्यायचे आणि मग आपल्या क्लायंटला, मग आपल्या कॉन्सिलीला देणं गरजेचं आहे. विवाहपूर्व समुपदेशनाचे काय फायदे आहेत याचंही तुम्हाला अवेअरनेस असणं किंवा तुम्ही त्यांना समजावून सांगणं किंवा सांगता येणं गरजेचं आहे. एकतर सगळ्यात आपण महत्वाची गोष्ट बघू, की विवाहपूर्व समुपदेशन केल्यानं एकमेकांना समजून घेणं खूप सोपं होऊ शकतं किंवा होतं. म्हणजे काय, मला असं वाटतंय, मला असं वाटत नाही, मला हे आवडतं, मला हे आवडत नाही. हे आपण जर ना आपली री ओढत असतो, त्याच्यामध्ये तुझं याच्यावरती काय म्हणणं आहे, ही सवय लावणं आहे ना, ही आपण त्या कॉन्सिलीला लावू शकतो, की तू एकटा महत्वाचा नाहीयेस. तुझ्यासाठी तू महत्वाचा आहे. तसंच तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी ते दोघं जण पण एकमेकांसाठी महत्वाचे आहेत ना. म्हणजे मी मुलगा आहे, तर समोरची मुलगी पण महत्वाची आहे. तिचे विचार महत्वाचे आहेत किंवा मी मुलगी आहे, तर अरे मुलाचेही स्वतःची ठाम मतं आहेत, त्याचेही काही संस्कार आहेत, त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत. हे आपण त्यांना वळण लावणं, जसं आपण म्हणतो की संस्कार देणं हे आई-वडिलांच्या हातात आहे, तसेच समुपदेशनाच्या बाबतीमध्ये आपण त्यांना त्यांच्या विचारांना वळण लावणं हे आपल्या हातात आहे, जे आपण करू शकतो. विरोधाचे जे मुद्दे आहेत ना, ते या काउन्सिलिंगनी नक्की कमी होऊ शकतात किंवा केले जातात. लग्न खर्च इत्यादी विषयी जी मतं आहेत ना, त्याच्यावरती खूप स्पष्टपणे बोलल्यानंतर त्याविषयी वाद होऊ शकत नाही. स्वीकारले जाऊ शकतात किंवा ते कमी केले जाऊ शकतात. लैंगिक समस्या किंवा त्या संबंधातील काही जे काही तणाव असतील ते निश्चितच कमी व्हायला मदत होते किंवा ते काढून टाकण्यासही मदत होते. अपेक्षांचा ना अशा वेळेला अंदाज येतो. काउन्सिलिंग केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तो मुलगा आणि ती मुलगी ह्या दोघांना आपण एकमेकांना पूरक आहोत का नाही? आपल्या अपेक्षा एकमेकांच्या गळी उतरवू शकणार आहे का नाही? मुळामध्ये मला माझ्याच अपेक्षांना खरं उतरता येणार आहे का नाही? ह्या सगळ्याची क्लॅरिटी येते, अंदाज येतात आणि मग पुढे जाता येतं. नैतिकतेच्या कल्पना क्लिअर होतात. आता मी जसं उदाहरण दिलं लिव्ह इनचं, की माझ्या माझ्या लेखी नैतिकतेची कल्पना ही आहे. कारण माझे असे-असे संस्कार आहेत. पण समोरच्या व्यक्तीचे वेगळे विचार असू शकतात किंवा ते तुझ्याच सारखे असले पाहिजेत असं नाही. मग ते वेगळे आहेत, तर मला पुढे जायचंय का नाही, याचा तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तडजोडीची कल्पना येते. कॉम्प्रोमाइज मी करणार आहे, तुला पण करायचंय. मुलगी असो किंवा मुलगा असो समोर. मग त्या कॉम्प्रोमाइज करण्यामध्ये पर्सेंटेज काय आहे हे विचारू नाही शकत आपण. पण समोर आपल्याला जो अंदाज येऊ शकतो, की समोरचा मुलगा किंवा समोरची मुलगी अ, हिला जे मुद्दे वादाचे असू शकतात, तिथे तडजोड करण्याकरता ती कितपत तयार आहे? का तयारच नाहीये? का तिची थोडीशी तयारी आहे आणि मग ती असं म्हणतीये, की "हो, मी करेन" किंवा तो असं म्हणतोय, "हो, मला हे असं चालेल." उदाहरण घेऊया, की कधी-कधी आपल्या समोर ज्या केसेस येतात त्याच्यानुसार आपण विचार करू, की लग्नानंतर मला आता घरात नोकरी करायची परवानगी नाहीये. पण लग्नापूर्वी हे जर क्लिअर झालं असतं, की
आम्हाला अशी मुलगी नकोय, तर तुम्ही तशीच मुलगी बघितली असती. पण लग्नापूर्वी मी सांगितलं होतं, की मी लग्नानंतर सुद्धा माझी नोकरी चालू ठेवणार आहे. आपण हे थोडंसं खालच्या स्तरावरती म्हणतोय किंवा गाव पातळीवरती म्हणूया, की त्यांना अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तुम्ही म्हणाल शहरामध्ये हा प्रॉब्लेम येत नाही, तर ही तुमची चुकीची कल्पना आहे. शहरामध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम्स येतात. मग ह्याच्यामधली क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याचा परिपाक काय आहे? तर मला असं वाटतं, की काउन्सिलर म्हणून आम्ही रोज जे बघतो किंवा वकील म्हणून पण आपण जे रोज अनुभवतो, त्याच्यातनंच कुटुंब संस्था कुठेतरी ना टिकेल का नाही, अशा दृष्टीनं आपल्याला सध्या विचार करणं भाग पडायला सुरुवात झालीये. कारण विवाह संस्थेतल्या अनेक घटकांवरती घाला घातला जातोय. अनेक घटक कुठेतरी अ, बाधित होतायत. त्याच्यामध्ये तू मैं होतंय. मग हे सगळं होत असताना विवाह संस्था ढासळूनच जाईल का? तिचं ती संपुष्टातच येईल का? पुढल्या काळात ती टिकणारच नाही का? असे जे प्रश्न निर्माण होत आहेत, ते न होता कारण मूळ वादाचेच जे मुद्दे आहेत, त्यांनाच तिथे खत-पाणी घालू दिलं नाही किंवा ते वादाचे मुद्दे समूळ नष्ट केले, तर पुढे मग हे प्रॉब्लेम्स येण्याची गरजच येणार नाही आणि नक्कीच विवाह संस्था टिकण्यासाठी मदत होईल, असं मला निश्चित विश्वास वाटतो. अ, आज मला लिंगाभ्यासनी ह्या विषयावरती बोलण्याकरता संधी दिली. खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. आणि हा विषय आजकालच्या मुला-मुलींपर्यंत आणि सगळेच आहे आणि त्याच्याकरता तुम्ही मला संधी पण दिलीत आणि मला माझे विचार मांडता आले, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज तुम्ही लिंगाभ्यासच्या माध्यमावरती येऊन आज हे व्याख्यान दिलेलं आहे, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानत आहे. आणि मला तर हे लेक्चर फार आवडलेलं आहे आणि इतरांनाही आवडेल अशी माझी आशा आहे. आणि या व्याख्यानाचा तरुण लोकांना आणि मोठ्याही लोकांना याचा नक्कीच उपयोग होईल. तुम्ही इथे येऊन लेक्चर दिलं त्याबद्दल मी मनापासून खरंच तुमचे पुन्हा एकदा आभार मानते. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला तसं सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आणखीन कुठल्या विषयावरती व्याख्यान असावं आम्ही द्यावं असं तुम्हाला वाटत असेल किंवा कुठल्या विषयावरती आम्ही व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.